नमस्कार मित्रांनो, मराठी ट्रेडर सागरच्या या एक लाईव्ह सेशन मध्ये आपलं स्वागत आहे. अ, आजपासून आपण एक लाईव्ह सेशनचं रेकॉर्डिंग कंटिन्यू करणार आहोत, ज्याच्यामध्ये मी माझे दिवसभरातले ट्रेड ज्या ज्या वेळेस ट्रेड घेतो ते रेकॉर्ड करणार आहे आणि तुमच्यासाठी तुमच्यासमोर जस्ट फॉर युअर एक्सपिरियन्स प्रेझेंट करणार आहे. ठीक आहे. त्याच्यामधून तुम्हाला एक ओव्हरऑल अंदाजा येऊ शकतो की मी शॉर्ट टर्म मध्ये देखील आपण जे 1:1 बोलतो, 1:2 म्हणतो किंवा अगदी 1:3 देखील रिटर्न्स कसे कसे अचीव करू शकतो विथ इन लिमिटेड नॉलेज और लिमिटेड रिसोर्सेस आय वुड से. ह्यासाठी तुम्हाला खूप जास्त नॉलेज असण्याची, सगळे जे ऑप्शनचे ग्रीक्स आहेत ते सगळे माहीत असण्याची किंवा अगदी परफेक्ट जजमेंट घेण्याची गरज नसते. आणि ते कशा प्रकारे आपण एक्झिक्यूट करणार आहोत हे मी कंटिन्यू हा पूर्ण महिना रेकॉर्डिंग करणार आहे. सो आणि प्रत्येक ट्रेड रेकॉर्ड करणार आहे. सो मे बी दिवसातून 2 ते 3 व्हिडिओज येऊ शकतील आणि प्लस त्याच्यामधून मी माझे ट्रेड जे सांगत आहेत, लॉस प्रॉफिट जे काय होईल ते सगळे तुमच्या समोर असणार आहे. आणि त्याशिवाय मी ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हेरीफाईड PNL लिंक सुद्धा टाकणार आहे. सो पूर्ण ट्रान्सपरंट राहून मी ते व्हिडिओ रेकॉर्डिंग करून माझे PNLs शेअर करणार आहे. सो तुम्हाला जर का असे व्हिडिओज बघायला आवडणार असेल किंवा तुम्हाला जर का अजून इंटरेस्ट असेल किंवा काही सजेशन्स असतील तर तुम्ही कॉमेंटमध्ये मेन्शन करू शकता. तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करू शकता. सो आता पुढे जाऊया आणि मी माझे पोझिशन्स कशा प्रकारे घेतो आहे ते आता एक्सप्लेन करेन तुम्हाला. मित्रांनो, मार्केटमध्ये जर का पहिली 15 मिनिटं पाहिली तर इथे पहिल्या 2 कॅन्डल ग्रीन फॉर्म झालेल्या आहेत, परंतु आता ही तिसरी कॅन्डल जी 9:30 ची क्लोजिंग कॅन्डल आहे ती इथे निगेटिव्ह होत आहे. इथे मी एक लाईन ड्रॉ केलेली आहे. ही लाईन मी पर्टिक्युलर कॅल्क्युलेशन इथे ड्रॉ केलेली आहे की जेणेकरून ह्याच्या खाली जर काय कॅन्डलची क्लोजिंग होत असेल तर आपण शॉर्ट साईडला जाणार आहोत, ह्या कॅन्डलच्या वरच क्लोजिंग होत असेल तर आपण लॉंग साईडला जाणार आहोत. ठीक आहे. सो इथे पुन्हा मार्केट थोडंसं वरच क्लोज राहण्याची शक्यता. मी इथे स्ट्राईक प्राइस माझ्या ऑलरेडी सेट केलेल्या आहेत. सो त्याप्रमाणेच मी इथे ट्रेड घेणार आहे. मी इथे बास्केटमध्ये देखील एक जस्ट फॉर युअर आयडिया दाखवून देतो इथे की 700चा इथे 189.90च्या आसपास जो आहे तो सेल करण्याचा प्रयत्न करणार आहे, जर का ह्याच्या खाली क्लोजिंग होत असेल तर. शक्यतो खालीच क्लोजिंग होईल असं वाटत आहे. सो आपण सो सी साईडचा आपल्याला ट्रेड टाकावा लागेल. सी साईडला इथे थोडस वेट पण करावं लागू शकतं आपल्याला. इथे 173 वाला हा ट्रेड आणि इथे 21 वाला 250 आणि 175 क्वांटिटी. 250 देन ते सेल करतोय मी 175. मार्केट थोडं रिव्हर्स जात आहे तरी देखील आपण आपल्या स्ट्रॅटेजीनुसारच ट्रेड टाकलेला आहे. इथे नॉर्मली मी ट्रेड कॅन्डल क्लोज व्हायच्या वेळेसच टाकतो, परंतु इथे खूपच अनिश्चितता होती त्याच्यामुळे मी थोडंसं वेट करणं प्रेफर केलेलं आहे. इथे इनफॅक्ट आपली एंट्री ह्या लेवलला झाली असती 173.85 ला, परंतु आपल्याला बेटर प्राइस मिळाली इनफॅक्ट वेट करण्यामुळे. मी इथे इमिडिएटली माझा स्टॉप लॉस लावतो आहे. आता मी 20 पॉईंट वर स्टॉप लॉस लावणार आहे. माझी एंट्री एक्झॅक्ट झालेली आहे 179.6 ला. सो इथे मी 20 पॉईंटचा स्टॉप लॉस लावतो आहे. 20 पॉईंट कसे आले ह्याचं देखील लॉजिक आहे काही. सो 179, 89, 99, 199.6 अँड 199.4 थोडासा बफर दिलेला आहे मी इथे. इथे बाय करायचं आहे आपल्याला. $199.6 आणि 199.4. ठीक आहे. आय प्लेस माय ऑर्डर. हा स्टॉप लॉस माझा लावलेला आहे मी इथे. ऍक्च्युअली जर का आपण पाहिलं तर आपला स्टॉप लॉस मी जर का इथून पाहिलं एकदा रिफ्रेश करतो जस्ट टू चेक की कॅन्डल प्रॉपरली कुठे क्लोज झालेली आहे आणि आपला कसा टार्गेट आणि स्टॉप लॉस होईल. कॅन्डल्स खूप महत्वाचे आहेत आपल्यासाठी. कोणत्याही इव्हन म्हणजे कोणत्याही ट्रेडिंग स्ट्रॅटेजीसाठी कॅन्डल्स खूप महत्वाचे असतात. नाव यू सी ओव्हर हियर इथून मार्केट रिव्हर्स देखील होत आहे. मी 15 मिनिटाची कॅन्डल आता इथे सेट करतो. इफ यू सी इथे बॉडीपेक्षा वीक खूप मोठी झालेली आहे जर का 15 मिनिटाची कॅन्डल बघितली तर, परंतु इथे जवळपासच क्लोज करून पुन्हा मार्केट अप साईडला जात आहे. इथे जर का आपण 20चा स्टॉप लॉस या लेवलने लावला असता, साधारण आपला स्टॉप लॉस इथेच हिट झाला असता, राईट. परंतु जस्ट बिकॉज आपण थोडासा वेट केला त्यामुळे आपल्याला वरची प्राइस मिळालेली आहे.
सो थोडासा इथे देखील मी 20चा सध्या लावून ठेवतोय. आपला फर्स्ट टार्गेट म्हणू शकतो किंवा फर्स्ट लेवल आपली म्हणू शकतो ती ही असणार आहे 153.9. ठीक आहे, आपण ह्यानुसार लेवल घेत नाही आहोत. 20 पॉईंट डाऊन ह्या जो ऍक्च्युअल क्लोजिंग होती त्यानुसारच घेत आहोत. ठीक आहे, आणि इथे हा जो बफर आहे हा आपण बघू शकतो 193.9 आणि 199 म्हणजे ऑलमोस्ट 6 पॉईंटचा बफर आहे हा. सो आपण इथे देखील रेड्यूस करू शकतो. थोडंसं जर का माझ्या डायरेक्शनने मार्केट जायला लागलं तर हा बफर देखील थोडा रेड्यूस करून इथेच आणून ठेवणार. थोडा डाऊन झालेला आहे. मी हा बफर थोडा अजून कमी करतो. म्हणजे आता तुम्ही बघू शकता 20 पॉईंटचा जो स्टॉप लॉस आहे तो देखील मी कमी करून साधारण फक्त इथे 2च पॉईंटचा बफर ठेवेल. 195.9 वर ठेवेल मी आणि इथे 195.7. ठीक आहे, हे मी मॉडिफाय करतो. आता आपला स्टॉप लॉस कमी होऊन हार्डली 16 पॉईंट वर आलेला आहे. ठीक आहे, 16 ते 17 पॉईंट काहीतरी असेल. इथे पहिला टार्गेट जर का आपला अचीव झाला, मी इथे मार्किंग एक करून ठेवतो 159.8 राईट 0.6 सॉरी. इथे जी क्लोजिंग होती इथे 174 ची होती. इथे क्लोज करतो मी 174.05 ला होती. सो त्या हिशोबानेच करतो 174, 84, 94, 94.05. सो 95.05 आपण थोडासा बफर देऊया 1 and 3. हे छोटे छोटे खूप पॉइंट्स आहेत मित्रांनो, पण हे छोटे छोटे पॉइंट्स लॉंगर पिरियड मध्ये आपल्याला खूप बेनिफिट देतात. त्यामुळे छोट्या छोट्या मुवमेंट देखील आपल्याला कॅप्चर करणं गरजेचं राहतं. ठीक आहे, आणि इथे 174 नंतर -20 केले तर 154.05 राईट. आणि त्याच्यानंतर मी इथे ही पोझिशन देखील ऍडजस्ट करतो आपली 74. आपला टार्गेट मी इथे सध्या 40 पॉईंट्सचा ठेवतोय. 20 पॉईंट्सवर मी मार्किंग देखील केलेली आहे. 74 मधनं 40 गेले 34.05. ठीक आहे, स्टॉप लॉस आपला असेल 193 नाही 94 सॉरी 94.05. ठीक आहे, परफेक्ट 20 पॉईंट्स स्टॉप लॉस आणि इथे 40 पॉईंट्स टार्गेट आणि 20 पॉईंट्सचा इंटरवल टार्गेट. ठीक आहे, पोझिशन सेट आहेत आपल्या. इथे मी आता चार्ट हा पुन्हा एकदा 5 मिनिटाचा करतोय. पूर्णपणे रूल बेस्ड ट्रेडिंग करत आहोत आपण मित्रांनो. आपण अजिबात अंदाजा नाही लावत आहोत मार्केट वर जाईल खाली जाईल. मार्केटने कॅन्डल कुठे क्लोज केलेली आहे त्यानुसार आपण ट्रेड घेतलेला आहे. ठीक आहे, मी इथे देखील आपल्या स्पॉट चार्टवर आपली शॉर्टची पोझिशन प्लॉट करतो. ह्या लेवलला आपण एंट्री केलेली आहे. आता आपण जर का इन द मनी ऑप्शनच्या स्ट्राईक प्राइस मध्ये 20 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवत आहोत. दॅट मीन्स आपल्याला स्पॉट मध्ये जर का आपण डेल्टा बघितला तर इथे 0.5चा डेल्टानुसार 40 पॉईंट्स होतात. राईट, सो इथे देखील मी 40 पॉईंटचा एक अप्रॉक्सिमेट लावून ठेवत आहे स्टॉप लॉस टार्गेट. ऑप्शन सेलिंग आपण इथे मेनली करत आहोत आणि त्याला हेज करत आहोत ऑप्शन बाईंगने. 2 बेनिफिट होतात ह्याच्यामध्ये. आपल्याला मार्जिन पण युटिलाइज करायला मिळतं आणि ऍट द सेम टाइम मार्केट रिव्हर्स झालं तर इथे आपला स्टॉप लॉस हिट होईल. त्यावेळेस इथे थोडंफार का होईना ऍटलीस्ट ब्रोकरेज निघण्या इतपत तरी आपले प्रॉफिट होतो. सो त्यासाठी हे दोन्ही प्रकारे बेनिफिटच देतं आपल्याला. आता सध्या आपण एकदा ट्रेड टाकला, आपला स्टॉप लॉस टार्गेट आपण डिसाईड केलेला आहे. सो ह्या पिरियडमध्ये काहीच करायचं नाही, फक्त बघायचं मार्केटला जे करायचंय ते करू द्यायचं. ठीक आहे, सो आता इथे पण मी 5 मिनिटाचा चार्ट सेट करतो. राईट, सो इथे कॅन्डल बऱ्यापैकी रिसेंट बनत आहे. होपफुली आपल्या इकडे फर्स्ट टार्गेट जो होता 154 तो हिट केला तर आपण आपला स्टॉप लॉस मूव्ह करून सरळ इथे 174 वर आणणार आहोत. बाय दॅट मीन आपण जरी मार्केट इथून रिव्हर्स झाला तरी पण ऍटलीस्ट थोडाफार प्रॉफिट, हा जो बफर आहे इथला हा 4-5 पॉईंटचा, त्या बफर प्रॉफिट मध्येच आपण क्लोज करू. ठीक आहे, सो ओव्हरऑल प्लॅन आपला असा आहे की इकडे 20 पॉईंट डाऊन गेला तर आपण आपला स्टॉप लॉस ट्रेल करणार आहोत
त्याच्यानंतर इथे 40 पॉईंट्सला जर का गेला तर कदाचित आपण इकडे बुक करण्याचा विचार करू शकतो. दॅट डिपेंड की कॅन्डलची मुवमेंट कशी आहे. ठीक आहे, थोडा डाऊन येतो आहे. इथे मित्रांनो मी थोडं पॉज करत आहे आणि इथे आपला फर्स्ट टार्गेटला टच करते की आपल्या स्टॉप लॉसला टच करते, तेव्हा मी पुन्हा ऑन करेन. मित्रांनो इथे 20 पॉईंटला 154ला टच केलेली आहे. सो आपण इमिडिएटली आपला स्टॉप लॉस इथे मूव्ह करणार आहोत. टच केल्यानंतर कॅन्डल क्लोजिंग साठी वाट नाही बघायची, आपण इमिडिएटली मूव्ह करणार आहोत 174.05 अँड देन इथे 174च ठेवतो मी राऊंड फिगर. 174 73.8 चा फक्त बफर ठेवलेला आहे, मी मॉडिफाय केलेलं आहे. आता इथे मार्केट रिव्हर्स जाऊ दे नाही तर खाली जाऊ दे, आपण मिनिमम हा जो बफर आहे त्याच्यातच आपण क्लोज करणार आहोत. 174 आणि 179 म्हणजे साधारण एक 5.6 एवढा आपल्याकडे बेनिफिट आहे. सो मी इथे तुम्हाला एक क्विक कॅल्क्युलेशन जर का दाखवायचं झालं, 5.6 इंटू 175, सो एवढा 980चा प्रॉफिट आपल्याला इथे होऊ शकतोय. हेजिंग मध्ये जर का इथे मार्केट रिव्हर्स झालं तर साधारण ह्या लेवलला आपल्याला क्लोजिंग मिळू शकते. साधारण 400 पॉईंट इथे बफर मध्ये जातील. सो ओव्हरऑल एक 400 ते 500 पॉईंट आपण प्रॉफिट मध्येच निघू ओव्हरऑल, जर का इथून मार्केट रिव्हर्स झालं तर. परंतु जर का मार्केट कंटिन्यू झालं तर अजून जास्त बेनिफिट. ठीक आहे, सो आता आपण एका पॉझिटिव्ह स्टेट मध्ये चाललेलो आहोत की आता इथून तरी आपण निगेटिव्ह मध्ये क्लोज होणार नाही आहोत हा ट्रेड. सो मित्रांनो, ट्रेडिंग मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर हा असतो की आपलं कॅपिटल आपल्याला प्रिझर्व करता आलं पाहिजे. राईट, लॉस कसा कमीत कमी ठेवता येईल, प्रॉफिट कसा मॅक्सिमम करता येईल, ह्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. मोठा लॉस अजिबात घ्यायचा नाही. इव्हन तुमचं एक वेळेस छोटे छोटे लॉस जास्त झाले तरी चालतील, कारण मोठे प्रॉफिट काही आले, थोडेफार मोठे प्रॉफिट मध्ये सगळे लॉस कव्हर होऊ शकतात. परंतु मोठा लॉस झाला, तुमचं कॅपिटल रेड्यूस झालं, तर मात्र मग तुम्हाला ते रिकव्हर करताना खूप जास्त एफर्ट घ्यावे लागतात. राईट, सो वॉरन बफेटचा देखील फर्स्ट रूल होता की नेव्हर लूज युअर कॅपिटल, अँड सेकंड रूल होता की नेव्हर फॉरगेट रूल नंबर 1. सो आपण देखील तेच फॉलो करणार आहोत. अँड लेट्स सी की मार्केट आता इथून आपला स्टॉप लॉस घेणार आहे की आता सेकंड टार्गेट जो आपला होता 134 तिथे मूव्ह करणार आहे. ठीक आहे, आपण वेट करूया. इथे मित्रांनो 9:45 ची क्लोजिंग कॅन्डल बनत आहे इथे 5 मिनिटांमध्ये. जर का 15 मिनिटाची इथे कॅन्डल पाहिली आपण तर ही थोडीशी आता अगोदर जशी बुलिश कॅन्डल म्हणजे एक मोठी वीक बनवलेली होती बुलिश कॅन्डल मध्ये, तशी इथे दोन्ही बाजूला वीक बनवलेली आहे. सो इथे डाऊन देखील इथे बायर्स आलेले आहेत आणि थोडंसं पुश करत आहेत मार्केट. त्याच्यामुळे इथे 5 मिनिटांमध्ये ग्रीन कॅन्डल फॉर्म होत होती. कॅन्डल क्लोज व्हायला अजूनही 3 मिनिट बाकी आहेत. सो बघूया इथे बायर्स सक्सेसफुल होत आहेत इथे वर घेऊन जाण्यासाठी की सेलर्स पुन्हा थोडं पुश करून खाली आणतील. इन एनी केस मार्केट वर जरी गेलं तरी देखील आपल्या इथे आपण ट्रेलिंग स्टॉप लॉस घेऊन बाहेर निघणार आहोत. आणि जर का मार्केट खाली आलं तर आपला सेकंड टार्गेट आपली वाट पाहतच आहे इथे. राईट, सो बघूया ही कॅन्डल क्लोज कुठे होते आणि त्याच्यानंतर मग कदाचित जर का इथे डाऊन साईडला क्लोजिंग झाली सेकंड कॅन्डलने, ह्या पहिल्या कॅन्डलचा जर का इथे लो ब्रेक केला तर मात्र अजून डाऊनफॉल येण्याची पॉसिबिलिटी आहे. सो लेट्स वेट अँड वॉच, मार्केट काय करते ते पाहूया. इथे 9:45 ची मित्रांनो ग्रीन कॅन्डल क्लोज झालेली आहे, परंतु लॉंग वीक होती वरच्या बाजूला. आणि ऑप्शनच्या चार्ट मध्ये देखील इथे लॉंग वीक क्रिएट झालेली आहे. बॉडीची साईज कंपॅरेटिव्ह स्पॉट थोडी वीक दिसत आहे ऑप्शन चार्ट मध्ये. परंतु इथे स्पॉट मध्ये इफ यू सी इथे प्रिव्हियस कॅन्डलचा हाय ब्रेक करण्याच्या जवळ आलेला आहे, ऑलमोस्ट मॅच केलेला आहे हाय. सो इथे ब्रेक करून थोडं जर का वर क्लोजिंग दिली तर मात्र इथे आपला स्टॉप लॉस हिट होण्याची पॉसिबिलिटी बनू शकते. इथे जर का रिव्हर्स झालं तर मात्र मग आपल्याला रिव्हर्स होऊन ते पण ही लेवल ब्रेक होणं गरजेचं आहे. जोपर्यंत ही लेवल सेफ आहे तोपर्यंत मार्केटमध्ये थोडीशी अपवर्ड मुवमेंट किंवा आपण एक रिट्रेसमेंट ज्याला म्हणतो ते येऊ शकते, पॉसिबिलिटी आहे तशी. इन एनी केस आपण आपले स्टॉप लॉस ट्रेल केलेला आहे. अजिबात काही पॅनिक न होता स्टॉप लॉस आला तर सिंपली एक्सेप्ट करायचा, आपली हेजिंग पोझिशन आहे ती देखील क्लोज करायची आणि हा ट्रेड क्लोज करायचा. राईट, आपण दिवसातून 2 ते 3 ट्रेड घेणार आहोत मॅक्सिमम. आय एम सेइंग 2 ट्रेड तर कंपल्सरी आहेतच आपले. आणि तिसरा ट्रेड जर का बनला
येस, इथे एक्झिक्यूट झालेला आहे आपला स्टॉप लॉस. इथे इमिडिएटली मी माझा हेजिंग पोझिशन देखील क्लोज करत आहे. ठीक आहे, इकडे बघा एक स्पाइक आला, आपला जस्ट स्टॉप लॉस इथे हिट केलेला आहे. पण तरी देखील इथून पुन्हा खाली जर का आलं तर आपण री एंट्री करणार आहोत का? तर अजिबात नाही. मी इथे तुम्हाला माझी पोझिशन दाखवतो. 493 प्रॉफिट मध्येच आपण क्लोज केलेलं आहे. पोझिशन्स मध्ये जर का इथे पाहिलं 173.9 ला आपला बाईंग झालेली आहे. 179.6 आपली सेलिंग होती इकडे. सॉरी, इथे ऑर्डर्स मध्ये जर का आपण जाऊन बघितलं तर 173.9 ला आपलीकडे ऑर्डर एक्झिक्यूट झालेली आहे. इथून कदाचित मार्केट पुन्हा खाली येऊ शकतं, राईट. हा मार्केटचा नेचर आहे, कदाचित फक्त स्टॉप लॉस हिट करण्यासाठी वर येतं आणि देन पुन्हा इथून ह्याची मुवमेंट कंटिन्यू करू शकताय. ऍज यू कॅन सी ओव्हर हिअर, फक्त एक स्पाइक लावला, आपला स्टॉप लॉस घेतला आणि रिव्हर्स झालाय. पण ह्यामुळे आपण पॅनिक होणार आहोत, पुन्हा री एंट्री करणार आहोत का? तर अजिबात नाही. शिवाय पुढच्या ट्रेडमध्ये आपण असं फक्त स्पाइक आपला स्टॉप लॉस घेऊन जाते म्हणून आपण स्टॉप लॉस ट्रेल करणार नाही का? तर अजिबात नाही. तसं आपण नियमानुसारच ट्रेडिंग करणार आहोत. हा स्टॉप लॉस किती वेळा हिट करेल? एकदा हिट करेल, दोनदा हिट करेल, परंतु आपल्या डायरेक्शनला मार्केट जाताना आपण व्यवस्थित प्रॉफिट घेणार आहोत. शिवाय इथून कदाचित मार्केट इथे अजूनही वर जाऊ शकलं असतं, राईट. मार्केटचे मुवमेंट तर कोणालाच माहिती नाहीये, राईट. सो इथून जर का जास्त वर गेलं, आपण होप मध्ये जर का ट्रेडिंग करत राहिलो की नाही नाही कदाचित रिव्हर्स होईल, इथून आपण स्टॉप लॉस आपला मूव्ह करूया, तर तसं अजिबात करायचं नाही. ऍटलिस्ट 493 आपण इथे बुक केलेले आहेत. ठीक आहे, इथे थोडंसं मुवमेंट व्हॉलेटाईल राहिला, आपला स्टॉप लॉस ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाला, सो दॅट्स ओके. स्टॉप लॉस द्यायला अजिबात घाबरायचं नाही. स्टॉक मार्केटमध्ये प्रॉफिट कसं बुक करायचा ह्याच्यापेक्षा स्टॉप लॉस कसा बुक करायचा हे खूप जास्त महत्वाचं आहे. आणि एकदा जर का तुम्ही स्टॉप लॉस तुमचं किंवा ट्रेलिंग स्टॉप लॉस बुक करायला शिकलात तर प्रॉफिट हा मार्केट ऑटोमॅटिकली देतोच देतो. हे तुम्ही आता आपली जेव्हा रेग्युलरली व्हिडिओ टाकू तेव्हा तुम्हाला दिसेलच वेगवेगळ्या ट्रेडमध्ये. ठीक आहे, सो आता तुर्तास इथेच थांबतो. पुढच्या ट्रेडची रेकॉर्डिंग मी पुन्हा करेन आणि तेव्हा तो व्हिडिओ देखील अपलोड करेन. सो तुम्हाला जर का हे आता ट्रेड घेतल्यानंतरचे अनालिसिस, आपली सायकोलॉजी आवडत असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा. ठीक आहे, आणि ह्या ट्रेडचे व्हेरीफाईड लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्येच देत आहे, सो तुम्ही ती देखील पाहू शकता. सो थँक्यू सो मच गाईस अँड हॅव अ ग्रेट डे अहेड. बाय बाय.